भूगोलामधील पहिला धडा आपण पाहणार आहोत, पृथ्वी आणि वृत्ते. या धड्यामध्ये आपण बघूयात जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवरील जी विविध वृत्ते आहेत यांची संपूर्ण माहिती आपण इथे पाहणार आहोत. तर इथे तुम्हाला एक नकाशा दिसून येतोय. या नकाशाची आपण माहिती बघणार आहोत. हा जो दिसतोय तो हा तुम्हाला जगाचा नकाशा दिसतोय. या जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला विविध खंड दिसत आहेत आणि इथे काही विद्यार्थी दाखवले आहेत की जे विविध शहरामध्ये राहतात. तर हा नकाशा तुम्हाला अभ्यासून इथे खाली दिलेली जी प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला द्यायची, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. नकाशात कोणकोणती शहरे दिसत आहेत? नकाशात आपल्याला लिमा, सेंट पीटर्सबर्ग, रोम, आग्रा, पोर्ट ब्लेअर, टोकियो, किंबर्ले अशी विविध शहरे दिसत आहेत. पुढे बघूयात. ताजमहल कोणत्या शहरात आहे? आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, ताजमहल हे भारतामधील आग्रा शहरात आहे. पुढचा क्वेश्चन काय? ताजमहल कोणत्या खंडात आहे? ताजमहल जे आहे ते आशिया खंडात आहे. ताजमहल आशिया खंडात आहे. पुढचा क्वेश्चन बघा. ताजमहल कोणत्या दिशेला आहे? या प्रश्नाला सेंट पीटर्सबर्ग येथील ग्रॅहॅम, किंबर्लेतील कात्या, टोकियोतील मिचिको, पोर्ट ब्लेअरमधील मीनाक्षी यांची उत्तरे काय असतील? तर ह्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? अगोदर आपल्याला हे नकाशा बघावा लागेल. या नकाशामधील जी दिशा दर्शवली आहे ती दिशा आपल्याला अगोदर माहीत करून घ्यावी लागतील. तर इथे बघा ही दिशा दर्शवलेली आहे नकाशामध्ये. तर आपल्याला आग्र्याचं ठिकाण बघायचं आहे की जे विविध शहरातील विद्यार्थ्यांसाठी कोणत्या दिशेत येतंय हे आपल्याला इथं अभ्यासाचं आहे. तर अगोदर आपण दिशा बघूयात. दिशा इथे बघा, हे आग्रा इथे आहे. हे वरी उत्तर दिशा, खाली दक्षिण, मग इकडे पश्चिम आणि इकडे पूर्व. ह्या मुख्य दिशा झाल्या. आणि त्यानंतर वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि आग्नेय ह्या उपदिशा झाल्या. तर आता आपण अभ्यास करूयात की कोणत्या ठिकाणच्या विद्यार्थ्याच्या कोणत्या दिशेला ताजमहल आहे. तर इथं रोममधील नतालिया बघा. रोममधील नतालियाला आग्रामधील जो ताजमहल आहे तो कुठे आहे? तो पूर्व दिशेला आहे. मीनाक्षी जी आहे, मीनाक्षीच्या कोणत्या दिशेला ताजमहल आहे? मीनाक्षीच्या वायव्य दिशेला काय आहे? ताजमहल आहे. मग टोकियोमधील मिचिको याच्या पश्चिम दिशेला काय आहे? ताजमहल आहे. व वायव्य किंवा सेंट पीटर्सबर्ग येथील जो ग्रॅहम आहे याच्या आग्नेय दिशेला काय आहे? ताजमहल आहे. व लिमाच्या कोणत्या दिशेला ताजमहल आहे? लिमाच्या ईशान्य दिशेला काय आहे? ताजमहल आहे. ही माहिती आपल्याला कशाच्या आधारे कळाली? आपल्याला मुख्य दिशा व उपदिशा ज्यावेळेस समजल्या त्यावेळेस त्यावरून आपल्याला काय झालेली आहे? ही माहिती समजलेली आहे. तर पुढे बघूयात. पुढचा प्रश्न काय? पुढचा प्रश्न आहे, आग्रा येथील शाहीद नकाशातील इतर व्यक्तींची स्थाने त्याच्यापासून कोणत्या दिशेला आहे हे सांगेल. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला नकाशाची मदत घ्यायची आहे आणि यामध्ये अगोदर आपल्याला दिशा बघायची आहे. आता आग्रा हे ठिकाण बघा. आग्रा हे ठिकाण आपल्याला इथे दिसून येत आहे. मग इथे वरी उत्तर, इकडे दक्षिण आणि मग इकडे हे पश्चिम आणि हे पूर्व दिशा, अशा चार मुख्य दिशा झाल्या. मग इकडे वायव्य, हे ईशान्य, हे नैऋत्य आणि हे आग्नेय अशा उपदिशा झाल्या. मग शाहीदच्या पूर्वेकडे कोण आहे? शाहीदच्या पूर्वेकडे मिचिको आहे. शाहीदच्या पश्चिमेकडे कोण आहे? रोममधील नतालिया आहे. शाहीदच्या आग्नेयेकडे कोण आहे? मीनाक्षी आहे. शाहीदच्या वायव्येकडे कोण आहे? ग्रॅहम आहे. शाहीदच्या नैऋत्येला कोण आहे? कात्या आहे. व शाहीदच्या नैऋत्य दिशेला कोण आहे? लिमा आहे. आता हे सर्व माहिती कशावरून समजली आपल्याला? ही सर्व माहिती समजली ती दिशा आणि उपदिशा यावरून समजलेली आहे की शाहीदच्या कोणत्या दिशेला कोणता विद्यार्थी, कोणत्या शहरातला कोणता विद्यार्थी आहे आपल्याला इथे समजून आलेलं आहे.
पुढचा क्वेश्चन बघूयात. रोममधील नतालिया व लिमामधील एनरिके. रोममधील नतालिया व लिमामधील एनरिके एकमेकांच्या स्थानांच्या दिशेविषयी काय सांगतील? त्यांची उत्तरे सारखीच असतील का? आता इकडे बघा, रोममधील नतालिया इथे आहे व लिमामधील एनरिके इथे आहे. तर यांची दिशा बघा. तर यांची दिशा जाणून घ्यायची असेल तर आपण अगोदर ही दिशेचं चार्ट काढूयात. उत्तर, दक्षिण, पश्चिम व पूर्व. मग वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि आग्नेय. तर बघा, एनरिकेच्या ईशान्य दिशेला कोण आहे? एनरिकेच्या ईशान्य दिशेला जे आहे ते नतालिया आहे. आणि नतालियाच्या कोणत्या दिशेला एनरिके आहे? नतालियाच्या नैऋत्य दिशेला कोण आहे? एनरिके आहे. म्हणजे दोघांच्या दिशा समान आल्या का? नाही. एनरिकेची दिशा कोणती आली? ईशान्य आली. व नतालियाची दिशा कोणती आली? नैऋत्य आली. त्यामुळे ते दोघी एकमेकाच्या समान दिशेला नाही. ग्रॅहम, कात्या, मिचिको, नतालिया, मीनाक्षी, शाहिद व एनरिके यांनी दिशा व उपदिशा यांचा वापर करून वरील प्रश्नांची उत्तरे सांगितली. ताजमहल तर निश्चित आग्रा या एकाच ठिकाणी आहे. ताजमहल इथे काय? ताजमहलचं ठिकाण हे एकदम फिक्स आहे. परंतु प्रत्येकाने स्वतःच्या स्थानावरून त्याची दिशा सांगितली, त्यामुळे ती वेगवेगळी येते. ते आपण नकाशाच्या माध्यमाने बघितले आत्ता, की प्रत्येकाला ताजमहल कोणत्या दिशेत आहे, प्रत्येकाच्या वेगळ्या दिशेत आहे हे सांगितलं प्रत्येकाने. मग याचा अर्थ फक्त दिशांचा वापर करून स्थान सांगणे अचूक ठरेलच असे नाही. पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाचे स्थान अगदी नेमकेपणाने सांगण्यासाठी मानवाला वेगळी पद्धत वापरण्याची गरज भासली. ती कोणती ते आपण पाहू. म्हणजे फक्तच ही व्यक्ती पश्चिमेकडे आहे, ती उत्तरेकडे आहे, वायव्येकडे आहे एवढं सांगूनच, किंवा फक्त दिशेवरूनच आपल्याला एक्झॅक्टली त्या व्यक्तीचं ठिकाण सांगता येत नाही. त्यासाठी आपल्याला इतर काही गोष्टींची सुद्धा गरज भासेल. ती कोणती गरज आहे तेच आपण ह्या धड्यामध्ये शिकणार आहोत. शाळेतील पृथ्वी गोलाचे निरीक्षण करा. पुढील प्रश्नांवर विचार करून चर्चा करा. बघा, पृथ्वी गोलावर काही उभ्या व आडव्या रेषा आहेत. त्यापैकी कोणत्या रेषांची संख्या जास्त आहे? आता इथे तुम्हाला जो दिसतोय तो पृथ्वी गोल दिसतोय बघा. हा पृथ्वी गोल बघून तुम्ही काय बघायचं आहे की इथे उभ्या ज्या रेषा आहेत त्या आपण बघायच्या आहेत आणि आडव्या ज्या रेषा आहेत त्या आपण बघायच्या आहेत. कोणत्या रेषांची संख्या जास्त आहे तुम्हाला सांगायची आहे. या रेषांची नावे कशी लिहिली आहेत? बघा, ह्या पृथ्वी गोलावरती जी नावे लिहिली आहेत ती कशी लिहिली आहेत ते पण तुम्हाला बघायचं आहे. या रेषांच्या नावामध्ये कोणते साम्य व फरक आढळतो? या रेषांच्या नावांमध्ये, कशामध्ये? नावामध्ये जो साम्य आणि फरक आहे तो तुम्हाला बघायचा. अशा रेषा पृथ्वीवर प्रत्यक्ष काढता येतील का? पृथ्वी जी ॲक्च्युली आपल्याकडे काय आहे, स्थित आहे, आपण ज्या ग्रहावरती राहतो त्यावरती आपल्याला अशा रेषा काढणे काय आहे? अशक्य आहे. तर मग या रेषा कशा काढल्या त्या आपण इथे शिकूयात. इथे बघा, इथे तुम्हाला एक पृथ्वीचं चित्र दिलंय. यामध्ये तुम्हाला पृथ्वीचं अंतर दिलेलं आहे. कुठलं अंतर दिलंय? उत्तर दक्षिण व पश्चिम पूर्व असं अंतर इथे दिलेलं आहे. हे पृथ्वीचा व्यास आहे. काय मित्रांनो? पृथ्वीचा व्यास. पृथ्वीच्या पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण या व्यासांची लांबी दाखवलेली आहे. तर बघा, पृथ्वीचं पूर्व पश्चिम व्यास किती आहे? 12,756 किलोमीटर एवढा आहे. व उत्तर दक्षिण व्यास किती आहे? 12,754 एवढं काय आहे? व्यास आहे. पुढे काय? यावरून तुम्हाला पृथ्वीच्या प्रचंड आकारमानाची कल्पना येईल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील महासागर, जमिनीचा उंच सखल भाग, वने, इमारती, असंख्य लहान मोठी बेटे यामुळे प्रत्यक्ष पृथ्वीवर अशा उभ्या आडव्या रेषा काढणे शक्य नाही. आहे का शक्य? ही गोष्ट शक्य नाही. यावर उपाय म्हणून पृथ्वीची प्रतिकृती म्हणून पृथ्वी गोल मानवाने निर्माण केला. पृथ्वीवरील स्थान निश्चित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पृथ्वी गोलावर काढलेल्या या रेषा प्रत्यक्ष पृथ्वीवर नाहीत, त्या काल्पनिक आहेत. आता वरी जो आपण पृथ्वी गोल बघितला त्या पृथ्वी गोलामध्ये तुम्हाला ज्या रेषा दिसून आल्या त्या रेषा कशा आहेत? सर्व रेषा काल्पनिक आहेत मित्रांनो.
त्या कशा काढल्या ते आपण पुढं बघूयात. आता इथे बघा, एक अगोदर काय शिकायचं आपल्याला, कोनीय अंतर शिकायचं. त्यासाठी गणितामध्ये तुम्ही कोण शिकला आहात, मग इथे आपल्याला काय बघायचं, कोनीय अंतर पाहायचं आहे. कोणत्याही ठिकाणचे स्थान निश्चित करण्यासाठी पृथ्वीच्या केंद्रापासून पृथ्वीवर ते कोठे आहे हे पाहिले जाते. म्हणजे पृथ्वीचा हा जो केंद्र आहे, आता ह्या वर्तुळाचा हा केंद्र इथं दिसून येतोय. ह्या केंद्रापासून त्या दुसऱ्या ठिकाणाचं स्थान कुठं आहे हे अगोदर पाहिले जाते. ते पाहण्यासाठी त्या स्थानाचा बिंदू व पृथ्वीचे केंद्र यांना जोडणारी सरळ रेषा विचारात घ्यावी लागते. आता बघा, इथे पृथ्वीचा केंद्र आहे व हे एक ठिकाण आहे. या केंद्रबिंदू व त्या वर्तुळाची जी जीवा आहे त्याच्यावरती काय टाकलेली, एक रेषा टाकलेली, आणि त्या रेषेवरून मग काय सांगता येईल, त्या स्थानाचं निश्चित ठिकाण सांगता येईल. आकृती 1.3 मध्ये या ठिकाणाचे विषुववृत्तीय प्रतलापासूनचे अंतर कोन म व 30 अंश एवढे आहे. आकृतीतील या ठिकाणचे कोनीय अंतर किती आहे ते आकृती पाहून सांगा. आता त्यासाठी अगोदर आपल्याला आकृती पाहावी लागेल. बघा, इथे या ठिकाणापासूनचे अंतर कुठं, केंद्रबिंदूपासून या ठिकाणचे जे अंतर आहे ते कसं आहे, 30 अंश एवढे आहे. तर आपल्याला कोणत्या ठिकाणचं सांगायचं, आता यावरून आपल्याला या ठिकाणचे कोनीय अंतर सांगायचं आहे. तर इथे दाखवलेलं बघा, केंद्रबिंदूपासून या ठिकाणचे कोनीय अंतर किती आहे, 60 अंश एवढे आहे. किती आहे, 60 अंश एवढे आहे. पुढे बघू, विषुववृत्ताच्या प्रतलाप्रमाणे त्याला समांतर असलेले बिंदूतून जाणारे प्रतल आकृती 1.3 मध्ये दाखवले आहे. त्या प्रतलाची पृथ्वीवरून जाणारी रेषा आकृतीत पहा. या रेषेवरील पृथ्वीवर असणारा कोणताही बिंदू पृथ्वीच्या केंद्राशी 30 अंशाचाच कोन करतो. म्हणजे इथे जी आकृती दिली आहे, इथे या आकृतीमध्ये हे आपल्याला इथं विषुववृत्तीय प्रतल दाखवलेलं आहे. मग तो जो विषुववृत्तीय प्रतल आहे त्याला समांतर असणारा व बिंदूतून जाणारा प्रतल आपल्याला इथे काढायचा आहे. हा आपण इथे तो काढून दाखवलेला आहे. हा जो प्रतल आहे तो या बिंदूतून तो गेलेला आहे. मग हा जो प्रतल, या प्रतलावरील पृथ्वीवरती कुठेही तुम्ही जर एखादा बिंदू घेतला, समजा या ठिकाणी आपण एक बिंदू घेतला किंवा इकडच्या बाजूला एक बिंदू घेतला, तर आपण जिथे बिंदू घेऊयात त्यामधील जो अंतर आहे मध्यभागाशी, पृथ्वीच्या मध्यभागाशी जो काही अंतर येणार आहे, तो अंतर किती येणार आहे, तो अंतर येणार आहे 30 अंश. ते अंतर येणार आहे 30 अंश एवढं. पुढे पाहूयात, करून पहा. आकृती 1.4 चा वापर करून खालील कृती करा. इथे खाली तुम्हाला एक आकृती 1.4 दाखवलेली बघा, ही आहे आकृती 1.4. मग आपल्या सोयीसाठी आपण काय करूयात, इथे ती आकृती काढून घेऊयात. ही मध्यरेषा, हा मध्यबिंदू, हे आहे ते अक्षवृत्तीय प्रतल, हे उत्तर, हे दक्षिण व त्यांची नावं W1 W2. मग काय सांगितलं, या केंद्रबिंदूपासून वर्तुळाच्या उत्तर भागात दोन्ही बाजूंवर W1 आणि W2 च्या आधारे 20 अंशाचे कोन काढा. त्यांना K1 व K2 अशी नावे द्या. म्हणजे या बिंदूपाशी आपल्याला कोनमापक ठेवायचा आहे व 20 अंश इकडे मोजायचा आहे व 20 अंश इकडे मोजायचा आहे. आणि त्यांना काय नाव द्यायचे आपल्याला, इकडे K1 आणि इकडे K2 अशी नावं द्यायची आहेत.
क1 व क2 यांना जोडणारे लंबवर्तुळ तयार करा. आता हे दोन बिंदू जोडणारे असे आपल्याला एक पूर्ण लंबवर्तुळ आपण तयार करायचं आहे. इथे काय एक दोन व इकडे क1, मग यांचा एक लंबवर्तुळ आपण असा तयार केला. आता या केंद्रबिंदूतून वर्तुळाच्या दक्षिण भागात दोन्ही बाजूंवर W1 आणि W2 च्या आधारे 60 अंशाचे कोन काढा. त्यांना P1, P1 व P2 अशी नावे द्या. आता हे कुठं काढलं आपण? हे उत्तर दिशेला. आता आपल्याला दक्षिण दिशेला काढायचं. इथे आपण हे 60 अंशाचा कोन इथं घेईल. त्यानुसार आपण त्याला नाव देऊयात P1 व P2. ठीक. मग त्याच्यानुसार तिथे सुद्धा तुम्हाला तिथे लंबवर्तुळ काढायचा आहे. हा लंबवर्तुळ आपण असा काढला. इकडे काय नाव आहे? P1, इकडे P2. हा असा लंबवर्तुळ. मग ही जी आकृती आहे, ह्या आकृतीच्या साह्याने आपल्याला खाली काही ॲक्टिव्हिटी करायची आहे. मग तिकडे खाली बघा काय सांगा पाहू. मग वरील आकृती जसे की आपण वरी बघितलं, इकडे वरी 20 अंशाच्या इथे आपण काय नाव दिलंय? क1, क2. व खाली जो काढलेला आहे तो P1 आणि P2. मग ह्याच्यावरून आपल्याला खालीचे उत्तर काय सांगतायत? क1, क2 तसेच P1, P2 यामधील अंतर सारखेच आहे का? तर इथे बघा, इथे इथलं जे अंतर आहे पश्चिम पूर्व अंतर आहे. याचं क1 व क2 मधील पश्चिम पूर्व अंतर हे वेगळं असेल व P1 व P2 यांच्यामधील अंतर कसं असेल? वेगळं आहे. का? कारण की क1 व क2 जे अंतर असेल ते 20 अंश कुठे येईल रे मित्रांनो? इथे येईल. इथे या ठिकाणी 20 अंश येईल. त्यामुळे ही बाजू कशी आहे? इथे ही बाजू पृथ्वीची फुगीर आहे. व 60 अंश कुठे येईल? 60 अंश हे भाग कुठे येतील? इथे येईल. मग इथं कसं होत चाललेला आहे? पृथ्वीचा हा भाग कसा कमी होत चाललेला आहे. वर्तुळाकार असल्यामुळे हा भाग कमी होत चाललेला आहे. त्यामुळे क1 क2 पेक्षा P1 P2 चे अंतर कसे असेल? कमी असेल. क1 व P1 या अंतराची तुलना करा. ही अंतरे सारखी आहेत का की वेगवेगळी आहेत? यांचं निरीक्षण करा. आता P1 इकडे एक अंतर होतं व P1 हे असं एक अंतर होतं. हे दोन्ही अंतर सारखे आहेत का हे आपल्याला तपासायचं आहे. काढलेल्या लंबवर्तुळांची तुलना करून ती सारखी आहे की लहान मोठी आहे हे तपासा. असे करण्याचे कारण काय? तर ही अंतरे कशामुळे आपण लहान मोठी आहेत असे आपण का केले हे आपण काय करूयात? पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूयात.